नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज बुधवार 22 जुलै 2026. मित्रांनो, आज तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने मोठे बदल पाहायला मिळाले असून आज किती रुपयाने तुरीला बाजारभाव वाढलेला आहे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 1121 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे लातूरला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,390 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1156 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,090 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,390 रुपये. नंतरची बाजार समिती मित्रांनो नागपूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 529 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,600 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,127 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,170 रुपये. नंतरची बाजार समिती नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,395 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,395 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,358 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,715 रुपये. नंतरची बाजार समिती परळी वैजनाथ. आवक आलेली आहे 32 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे परळीला वैजनाथ या ठिकाणी तुरीला 7,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर 7,530 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,650 रुपये. नंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे तुरीला 432 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,450 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,738 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये. नंतरची बाजार समिती आहे मानोरा. आवक आलेली आहे 297 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे तुरीला 7,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.